छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर परिसरातील प्रति पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त भाविकांच्या स्वागतासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे। जिल्ह्यासह परिसरातील हजारो वारकरी विविध दिंड्यांसह येथे दाखल होत असून संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या गजराने भक्तिमय झाला आहे। भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर विश्वस्त मंडळ आणि प्रशासनाच्या वतीने दर्शन व्यवस्था, स्वच्छता, पिण्याचे पाणी तसेच इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। ग्रामपंचायतीने स्वच्छतेवर विशेष भर दिला असून पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त तैनात केला आहे। आज संध्याकाळी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा होणार आहे। त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। रामकृष्ण हरी, मी राजेंद्र पवार, अध्यक्ष विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान। या ठिकाणी येत्या 25 तारखेला आषाढी वारी निमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची संख्या या ठिकाणी येणार आहे। सालाबाद प्रमाणे 10 ते 12 लाख भाविक येण्याची या ठिकाणी शक्यता असल्या कारणाने गेल्या 11-12 तारखेपासून या ठिकाणी आपण त्या संदर्भामध्ये नियोजन करीत आहोत। या ठिकाणी किमान 4 ते 5 मीटिंग या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांच्या या ठिकाणी झाल्या। त्यामध्ये पोलीस स्टेशनची एक बैठक झाली, त्यानंतर जिल्हा परिषद सीओ साहेबांची एक बैठक झाली आणि परवाच जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुद्धा या ठिकाणी अंतिम बैठक पार पडली। यामध्ये सर्व विभागांना या ठिकाणी या यात्रेच्या संदर्भामध्ये ज्या काही अडीअडचणी असतील त्या सर्व प्रकारच्या अडचणी दूर करण्याच्या सूचना सर्व विभागांना या ठिकाणी दिलेल्या आहेत। ज्या ज्या सूचना आपण या मीटिंगमध्ये आढावा बैठकीमध्ये घेतल्या होत्या ते सर्व कामं आज या ठिकाणी पूर्णत्वाकडे आलेले आहे। त्यामध्ये एमसीबी असेल, जागतिक रोडचा जे रोडची जाळी बसवण्याचा होता तोही काम अंतिम टप्प्यामध्ये आहे। आजही संपूर्ण रोडवरती जिल्हा परिषदेच्या वतीने या ठिकाणी पोलचं आजही नवीन पोल या ठिकाणी लाईटचे टाकतायत, त्याचंही काम या ठिकाणी आज चालू आहे। सर्व मंदिर परिसरातील सर्व बॅरिकेटिंग हे आपलं काम पूर्णत्वाकडे या ठिकाणी आलेलं आहे। आता राहिलं रोडवरचं त्या वळशी चौकापर्यंत या ठिकाणी बॅरिकेटिंगचं काम चालू आहे। आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत हे सर्व काम आपलं पूर्ण होणार आहे आणि येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी ज्या ज्या काही सूचना आम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाल्या त्या पद्धतीने आपण काम करण्याचा प्रयत्न केला आहे। सर्वांनी शांततेत यायचंय, दर्शन घ्यायचंय, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही या बाबतीमध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि एक ही आषाढी वारी 2026 ही एक शांतताप्रिय आणि रेकॉर्ड ब्रेक अशी हो आणि हीच पांडुरंगाचरणी आपण प्रार्थना करूया। रामकृष्ण।